युनिव्हर्सल फाउंडेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपली मॅपिंगची सिरीज चालू आहे. आपण आज मॅपिंगचा पुढचा चॅप्टर बघणार आहे. आपण आज जे पण साऊथ अमेरिकेचे जेवढे कंट्रीज आहेत ते कसे लक्षात ठेवावे याच्याबद्दल बघणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण स्टार्टिंग करू. आता हा सपोज आपण साऊथ अमेरिकेचा मॅप घेतला, हे सर्कल घ्यायचं आहे. ओके, त्यात काय पहिला ब्राझील ड्रॉ करायचं आहे. ओके, ब्राझील ड्रॉ झाल्यानंतर बघा पहिला कोणता आहे, फ्रेंच गयाना. ओके, असाच ड्रॉ करायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर बघा फ्रेंच गयाना, त्याच्यानंतर आहे सुरीनेम. मी शॉर्ट फॉर्म लिहितो आहे, तुम्ही मॅपमधून पूर्ण नेम लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा गयाना, हा गयानाचा जी. ओके, त्याच्यानंतर पेट्रोलियमच्या सर्वात जास्त इथे रिझर्व म्हणजे साऊथ अमेरिकेत रिझर्व असणारा व्हेनेझुएला. ओके, त्याच्यानंतर बघा कोलंबिया, हा तुमचा कोलंबिया घेतला. त्याच्यानंतर बघा इक्वेटरवर आहे म्हणून कोणता आहे, इक्वेडोर. ओके, इक्वेडोर. त्याच्यानंतर बघा पेरूची अशी बाउंड्री आहे ॲप्रॉक्सिमेट, पेरू. त्याच्यानंतर बघा बोलिव्हिया, हा बी. त्याच्यानंतर बघा हा चिली आहे एवढा, चिली. त्याच्यानंतर इकडे कोणता आहे, अर्जेंटिना आणि इथे उरुग्वे. ओके, तर एवढ्या सगळ्या कंट्री तुमच्या साऊथ अमेरिकेत आहेत. तर बघा आपण परत एक वेळेस घेऊ. आता स्टार्टिंग बघा ब्राझील घेतला आपण. ओके, त्याच्यानंतर कोणता घ्यायचा आहे, गयाना. असं लक्षात ठेवा की फ्रेंच गयाना आणि गयाने हे दोन भाऊ होते. त्यांचं ब्रेकअप या सुरीनेम या देशाने केलं. ओके, म्हणजे काय येईल, फ्रेंच गयाना, सुरीनेम. त्याच्यानंतर व्हेनेझुएला. त्याच्यानंतर बघा व्हेनेझुएला आला. त्याच्यानंतर कोलंबियानंतर इक्वेटरवरून इक्वेटवर जातो. त्याच्यानंतर बघा की पेरू होता, पेरू तुमचा बोलायला लागला. असं लक्षात ठेवा, जास्त बोलल्यामुळे त्याला चिडचिड व्हायला लागली. ओके, त्याच्यानंतर ते कुठे गेले, अर्जेंटिनाला फुटबॉल खेळायला गेले. अर्जेंटिनाची टीम तुम्हाला माहिती असेल की सर्वात जास्त फुटबॉल खेळणारी टीम आहे, लिओनेल मेसी. आणि सगळे तिथून उठून कुठे गेले, या उरुग्वे देशाच्या बीचवर फिरायला गेले. तर परत माझ्यासोबत एक वेळेस तुम्ही ट्राय करायचं आहे आणि तुम्ही स्वतः पेन पेपर घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. बघा फ्रेंच गयाना आणि मी परत इथं सर्वात मोठा ब्राझील घ्यायचा आहे, बीचा. ओके, त्याच्यानंतर बघा हा तुमचा फ्रेंच गयाना आणि मी काय बोललो की गयाना, हे दोघं भाऊ होते, हा गयाना. ओके, त्यांच्या दोघांचे भांडण कोणी लावली, सुरीनेमने. ओके, त्याच्यानंतर इथं व्हेनेझुएला मी बोललो तुम्हाला, सर्वात जास्त पेट्रोलियम रिझर्व दक्षिण अमेरिका. त्याच्यानंतर बघा कोणता आहे, कोलंबिया. ओके, असं कोलंबिया आहे. त्याच्यानंतर बघा इकडे लगेच इक्वेटरवर कोणता घेतला आपण, इक्वेडोर घेतला. त्याच्यानंतर कोणता आहे, पेरू आहे. ओके, पेरू नंतर बोलिव्हिया इथं आहे. ओके, त्याच्यानंतर इथून चिलीची स्टार्टिंग आहे अशी. ओके, आणि एक लक्षात घ्या की चिली जो कंट्री आहे तो बॉर्डर शेअर नाही करत आहे ब्राझीलसोबत. त्याच्यानंतर बघा इथं कोणता येईल तुमचा, अर्जेंटिना. ओके, आणि सर्व कुठे गेले फिरायला, उरुग्वे. ओके, त्याच्यानंतर एक गोष्ट अजून नोट करायची की चिली आणि जो इक्वेडोर आहे, हे दोघं कंट्री फक्त ब्राझीलसोबत बॉर्डर शेअर नाही करत आहे इथं साऊथ अमेरिकेमध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा मी परत तुम्हाला एक वेळेस रिकॉल करतो आहे. रिकॉल करायचा अर्थ हा आहे की तुम्ही एक वेळेस हा मॅप केल्यानंतर तुम्हाला परत करायची गरज नसली पाहिजे. बघा फ्रेंच गयाना आणि गयाना हे दोघं भाऊ होते. त्यांचं भांडण कोणी लावलं, सुरीनेमने. त्याच्यानंतर बघा तुमचं कोणतं आहे, व्हेनेझुएला आहे. त्याच्यानंतर कोलंबिया आहे. त्याच्यानंतर बघा इक्वेटरवर इक्वेडोर आहे. त्याच्यानंतर बघा पेरू आहे, पेरू जास्त बोलत होता खूप. ओके, त्याच्यामुळे चिलीचं डोकं दुखायला लागलं चिडचिड करून, आणि ते सर्व कुठे गेले, अर्जेंटिनात फुटबॉल खेळायला गेले आणि उरुग्वे. तर मित्रांनो, अशाच सर्व ट्रिक्स आणि लॉजिक तुम्हाला इथं मॅपिंगच्या पूर्ण सिरीजमध्ये मिळणार आहेत. यात आपण बघा सर्व 180 कंट्रीज कसे रिमेंबर ठेवायचे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर नदी प्रणाली आहे. ओके, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट माउंटेन्स कुठे आहेत, प्लॅटोज कुठे आहेत, असं सर्व बघायचं आहे अशा स्टोरी फॉर्ममधून. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.